काल लावण्या काढून ठेवल्यात आम्ही वरून घरून आणलेल्या आहेत. आता ह्याच लावायच्या आहेत भात लावणी करताना इकडे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकण करबंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि पाऊस पण काय एवढा जास्त नाही आहे कोकणामध्ये, त्यामुळे आज पंपाच्या सहाय्याने आपल्याला भात शेती लावायची आहे आणि नांगरणीसाठी मशीन वापरायचे आपल्याला. तर बघूया, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कशी नांगरणी करतात मशीनच्या सहाय्याने आणि पंपाच्या सहाय्याने पाणी खाली घेऊन जाणार शेतामध्ये. तर बघू शकता इकडे, ह्या इकडे पंपाचं पाणी सोडलेलं आहे आम्ही. ते पाणी डायरेक्ट त्या खालच्या शेतामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिकडे भात शेती करायची आहे. तुम्हाला मी दाखवतो. चला तर आधी सर्व सामान घेऊन येऊया आणि मशीनसाठी जे जे काय साहित्य लागणार ते सर्व घेऊन यायचं आहे. बघू शकता इकडून आपण आता घरी जायचं आहे आणि त्या साईडने खाली जायला आहे. हे बघा आवाज येतो तुम्हाला. इकडे चालू केलेलं आहे मशीनचं सर्व काम. खाली पाणी वगैरे मळीमध्ये भरलं आहे सर्व. आता थोड्या वेळामध्ये चिखलणीसाठी सुरुवात करतील. तोपर्यंत आपण घरी जाऊन सर्व सामान आणूया. इकडे आपला चंपी, आपला रॉकी आहे आणि तिकडे एक डॉग आहे. तिकडे एक आपला एक कुत्रा जॅपनीज आणि 2 आहेत तसे बघा. शिकारी कुत्रे आहेत, फुल ट्रेंड केलेले आहेत एकदम. पाऊस भरलेला आहे जाम. होय काय, पाऊस पण जाम येतोय. आपण जाऊया घरी. गाजर बिजर दिलेलं आहे आपल्याला जुळमिंग काकीने. बघू शकता इकडे घर. पाऊस लागत नाही पण पाऊस म्हणजे पेट्रोल आहे मशीनसाठी आणि हे आपला युरिया खत आहे. म्हणजे चिखल झाल्यावर पेरायचं आपल्याला लावणी लावताना. आणि तिकडे खाली मशीन चालू आहे. आपण जाऊया तिकडे, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे चिखल करतात मशीननी. चला, ऊन पण आता जास्त आहे त्यामुळे पाणी लावलं आहे पंपाचं. ते एकदम फास्ट जात नाही शेतीसाठी. त्यामुळे आपण एक पारंपरिक उपाय करणार आहे. हे बघू शकता इकडं, हे गुरांचं शेण आहे ठेवलेलं आहे. ते म्हणजे पाण्यामध्ये कालवायचं आणि ते पाण्यामध्ये कालवल्यावर कसं पाणी जिरत नाही मातीमध्ये आणि जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी आपल्याला शेतीला भेटतं. म्हणूनसाठी हा एक पारंपरिक उपाय आहे. हा उपाय पूर्वीपासून करतात. तर आता शेण कालवून दाखवूया आपण इकडे. हे बघा इकडे ठेवलेलं आहे. इकडून पाणी जात आहे, ते खालच्या पाटात जात आहे. तिकडे आपल्याला कालवायचं आहे. तुम्हाला दाखवतो कसं पाणी. इकडून पाणी येत आहे, तेवढंच पाणी आपल्याला खाली जायसाठी आपलं हे शेण आहे. हे शेण असं कालवायचं बघ. हे कालवल्यावर कसं पाणी मातीमध्ये जिरत नाही. मला दाखवतो खाली. बघा इकडे पाणी फास्ट आहे आणि इकडे शेण कालवलेलं आपण बघू शकतो. तुम्ही इकडे पाणी वाढलेलं आहे साईज. आणि इकडे आगमन झालेलं आहे सिद्धेश वारीचे. आणि आमच्या आत्या इकडे एक आत्यातल्या आत्या वरती गेलेल्या आहे. त्यात पण म्हणजे घरी गेल्या, आत्ताच आलेलं आहे. ते पण येईल थोड्या वेळात. सर्व कामं शेतीची चालू आहेत. आणि आपली संगीता आत्या आहे. हे पाऊस बीस आहे काय? पाऊस काय नाही ना सध्या. हे बघ आता पाठ केलं आता बरोबर जातं पाणी. हा बघ असं कशी याची पाण्याची वाढली आहे थोडी जास्त. आणि जास्त वाढलं आहे शेणामुळे. कसं पाणी जिरत नाही त्यामुळे पाणी वाढलं आहे. आणि आता चिखलं व्हायला सुरुवात करतात तिकडं. बघू शकता आवाज येणार ना तुम्हाला. आणि ही लावणी आहे आपली. ही लावणी लावायची थोड्या वेळामध्ये. आणि तिकडे जुलमिनाजी आहे, ही पण हे करतात. आता हे बघा थोड्या वेळामध्ये चिखल होईल. इकडून पाणी येत आहे. तर आता आपण पोचलेलो आपल्या खाली शेतामध्ये. ह्या काल लावण्या काढून ठेवल्यात आम्ही वरून घरून आणलेल्या आहेत. आता ह्याच लावायच्या आहेत भात लावणी करताना इकडं. हां बघा, मुंबईवरून माणूस बोलवलेला आम्ही खास लावणी लावायला. आणि इकडे उकळचं काम चालू आहे बघा. आणि मशीनने आता थोड्या वेळामध्ये होईल चिखल. इकडे चिखलनीचा प्रोग्राम चालू आहे बघा. थोड्या ह्या साईडला पण ठेवलेल्या आहेत. अजून का माणसं वगैरे आलेत ना इकडे पाणी पियाला वगैरे ठेवलेलं आहे. तुला थोड्या वेळामध्ये दाखवतो कशी लावणी वगैरे लावतात ती. आता माणसं येतील थोड्या वेळामध्ये. चिखल वगैरे चालू आहे.
सर्व मळी साफ करून घ्यायच्या इकडून. चला थोड्या वेळामध्ये तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे लावून लावतात. पाणी पण थोडं आहे कारण पाऊस कमी आहे, त्यामुळे पाणी पंपाचं आणलेलं आहे आम्ही इकडून. आवाज येणार नाही मशीनचा, मशीनचा आवाज खूप आहे त्यामुळे बोललेला आवाज होईल का थोडा. आता पहिली उकळ करून घेतो आहे, नंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये पाणी सोडल्यावर चिखल चांगल्या प्रकारे होईल. आता एवढी माणसं आल्यात, आपण पण थोडं आता कोपरे वगैरे खणूया मळीचे. तर चिखल करून झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी इकडं. हा बघा सर्व पेंड्या वगैरे टाकायच्या तिकडे आता लावणी लावायसाठी. थोड्या पेंडे टाकू इकडे, थांब ह्या पे टाकतो. पेंडे टाकू इकडे आता एक एक. आणि इकडे आता भाकरी खाऊन घेऊया आपण. इकडे आहे ठेवलेली चाय वगैरे पिऊन झालेली आहे. इकडे आत्या आहे हातच्यातली जुर्मिनाची, भाकरी खाऊन घे. आणि इकडे आता चिखल करून झालेला आहे आपला, तुम्हाला दाखवतो मी चिखल कसा केलेला आहे. हा बघा हे 2 मल्लींचा झालेला चिखल करून आमच्या. आणि हा इकडे बघू शकता असा हा बांध घालतात कारण गवत वगैरे वाढू नये त्यासाठी. आवाज येणार नाही क्लिअर, मग दाखवतो. हे बघा ह्या साईडला अशा पेंड्या वगैरे टाकून घेतात. अशा पेंड्या टाकून झाल्यावर जुर्मिनाची जाम मोठे आहे लावणी वाढलेले पण ना. आणि आमच्या हर्षातले आते, ती दाबलातले आते, 3 माणसं आहेत. आणि तिकडे सर्व उकलीचं काम चालू आहे. एक मध्ये झालं आहे, जातं आहे आता आणा जातं. तर आता आपण जाऊया जरा वरती. पेंडे वगैरे आणून देऊ काय? पाणी लागतं आहे का इकडं? येईल का बरोबर? आणि बघा इकडून पाण्याचा हे केलेलं आम्ही, पाणी डायरेक्ट मलीमध्ये. आणि इकडे सगळे चिखलीची कामं चालू आहेत. आणि इकडे वॉटर ट्रान्सपोर्ट केलेलं आहे डायरेक्ट त्या मलीत. पाऊस काय पडला नाही इकडं. आणि एक माणूस आलेला इकडे, स्वप्नाली काकी आलेले आहे, आगमन झालेलं आहे. आणि इकडे भात लावणी चालू आहे आमची. पावसाचा काय पत्ता नाही, आपण जरा पेट्रोल आणूया जाऊन आता. पाऊस पण नाही काय बघा इकडे. आणि इकडे गुराखे आलेले बघू शकता ह्या साईडला. ते गुरा चरतायत काय? चरीव आहे ना फुल. आणि इकडे मेन माणूस बसला आमचे बघा, त्यांना सर्व माहिती असतं इकडचा किती पाऊस पडणार आहे काय. आणि इकडे भात लावणीची चालू आहे. एक मळी लावून झालं इकडे. आणि बघा इथं चिखल वगैरे करून झालं आहे. पप्पा आणि आत्या आहेत. चिखल बघा असं आहे, एकदम जबरदस्त झालं आहे चिखल. पाणी कमी आहे पण पाऊस काय अजून आलाय नाही. आणि काय हां मी पण खाणार. हां इकडे काम चालू आहे सर्व शेतीचा. आणि इकडे बैल पण चरायला सोडलेले आहेत. मग दाखवतो भात लावणी कशी करतायत. भात लावणी. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथे थांबवायचा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या कोकणातल्या. आणि आपल्या कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.